जय महाराष्ट्र, जय जय पुणे. मंडळी, मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रिअल इस्टेटचे चॅनल आहे. 10,000 रुपये EMI आणि रेंट द्यायची गरज नाही, फक्त EMIच भरत राहायची. आज असा टायटल आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून मी टाकलेले. आता काय असणार आहे काय नसणार आहे त्याच्यामध्ये, तर तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करणार आहे. सेकंड रिक्वेस्ट आहे आपली की स्टार्टिंगपासून शेवटपर्यंत आपल्याला हा व्हिडिओ बघायचा आहे. का बघायचं आहे की ते 10,000बद्दल काय बोललेलं काय नाही बोललेलं, आणि माझ्याकडं मी जे परिसरामध्ये राहतो तर तिकडच्या 1-2 प्रॉपर्टीबद्दल पण मी चर्चा करू. आणि व्हिडिओ थोडंफार लॉंग होऊ शकतो, म्हणजे एक 10-11 मिनटाचा होऊ शकतो, कारण की आपण वेगवेगळ्या विषयावर आज इकडं बोलणार आहे. खूप दिवसानंतर ऑफिसमध्ये बसलेले. अजून एक सांगतो की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लोक व्हिडिओ बघत चालतात पण ते लोक चॅनलला सबस्क्राईब करत नाही. असे पण काही लोक आहेत की टायटलच बघून फोन करणार आहे. तर आज मी अजिबात माझा नंबर देणार नाही कुठंच, बिलकुल नाही देणार. का नाही देणार माहिती का? लोक परेशान करणार आहे यार. 10,000 रुपयावाला घर कुठं आहे EMIला हे विचारत बसणार. तर त्यामुळं मी त्या डोक्याला ताप नाही. एकतर इथं जे विषय निवडलेला मी 10,000 रुपयाचा EMIचा, त्याच्यावरती माझ्याकडं खूप साऱ्या गोष्टी आहे बोलण्यासारख्या, आणि ते मी बोलणार इथं. आणि तुम्हाला हे सगळं कळण्यासाठी निदान हा व्हिडिओ बघायला लागणार आहे संपूर्ण. ओके, चला पहिलं आपण सुरुवात करू. आपल्याकडे जे जागा अवेलेबल आहे थोडंसं आपण आपल्याकडचं माहिती देऊ. इथं त्या 10,000बद्दल सांगणार आहे मी, कुठं आहे काय आहे कसं काय काय कोण करू राहिलेले. तर ज्यांची इच्छा आहे की त्यांची शेती व्हावी, कमीत कमी 10 गुंठ्याची शेती, आणि एकदम चांगली गावामध्ये रोड टच वगैरे, डांबरी रोड रस्ता वगैरे, तर 10 गुंठ्यासाठी त्यांनी 21,000 द्यावे. आता कोणाकोणाची परिस्थिती अशी असती की एकदम 21,000 देऊ शकत नाही, 10,000 भरू आणि जे काय असणार आहे त्याचा EMI पुढचा म्हणजे 11,000चा EMI करू आम्ही. तर असे पण काही लोक आहेत, तर त्यांच्यासाठी पण आहे आपल्याकडं. ज्या लोकांना माझा व्हॉट्सअपचा नंबर माहीत असेल तर त्या लोकांनी मला व्हॉट्सअप करावे. 21 लाखामध्ये EMIवर 10 गुंठ्याची शेती. ह्याच्यामध्ये काय काय भेटणार आहे? सेपरेट 7/12 होणार आहे, सेपरेट खरेदी खत होणार आहे. ओके, बाकीचं जे मी नंबर देणार आहे ज्यांचं, त्यांना तुम्ही विचारू शकतात की कसे काय डॉक्युमेंटेशन होणार आहे, कारण की EMIचा सवाल आहे. दुसरं आहे एकदम कॅशमध्ये 21 लाखामध्ये 10 गुंठे, थेट 21 लाखामध्ये 10 गुंठ्याची शेती कॅशमध्ये. आणि तिसरी जी जागा असणार आहे ती असणार आहे डायरेक्टली तुम्हाला एकर पाहिजे आणि गुंठा पाहिजे. आणि एकर जी असणार आहे डायरेक्टली एकरचा भाव काय असणार आहे? 21 लाखामध्ये थेट 10 गुंठेच आहे, तर डायरेक्टली जी आहे 21 लाखामध्ये 10 गुंठे आहे. आता काय बघा मंडळी, माझी पद्धत थोडीशी वेगळी आहे बोलण्याची. बघा, तुमचा सपोर्ट भेटलं तर भरपूर असे आपले हे व्हिडिओ येणार आहे, तर लाईक पण करा. आणि हे एकरचे भाव काय असणार 21 लाखामध्ये, पुन्हा सांगतो, रिपीट झालं आपलं हे. ओके, तर हे डायरेक्टली तुम्हाला 60, 70, 80 लाखामध्ये एकरची जमीन, कारण की ही जी शेती आहे एकदमच रोडच असणार आहे, डांबरी रोड. आणि बाकीची जी तुम्हाला पाहिजे तर 60 कमीत कमी
60पर्यंत जाईन, 60 लाखापर्यंत एकर जाईन. आता काही कॉल मला असे येतात, खरं बोलतो, काही लोक असे आहे की 8 लाखामध्ये 10 लाखामध्ये एकर तुम्ही आम्हाला शोधून द्या. काय बोलायचं त्या लोकांना. तर ताई दादा, ते जे एकर आहे 8 लाखामध्ये 10 लाखामध्ये, ते वेगळे असतात प्लॉट, आणि ती काही कामाची नसती. हे तुम्ही विचार करावे ते जागेसाठी. ओके, मी तुम्हाला अजून एक सांगतो की जे पण प्रॉपर्टी आपल्याकडं मौजूद आहे जागेमध्ये, प्लॉटिंगमध्ये, ते सगळे व्हेरीफाय आहे आणि 100% ते तुमच्या नावावरती 7/12 खरेदी खत होणार आहे. आता इकडंच बघून घ्या, पुणे सोलापूर रोडचे हे एकरमध्ये आहे. ओके, मग त्यानंतर आपण पुणे नगर रोड बघू. 4.5 लाख रुपये 1 गुंठा जमीन आहे, किंवा 5.5 आणि 6 लाखापर्यंत तुम्हाला वेगवेगळे प्लॉट भेटणार. पुणे नगर रोड, शिक्रापूरच्या पुढं कासारे फाटा हा परिसर आहे, हा लोकेशन आहे. त्यानंतर आपण वळूया आपल्या आवडीच्या रो हाऊसमध्ये. काही मला असे या आठवड्यामध्ये कमेंट आले की साहेब सोडा, की अरे बाबा आतमधून घर दाखवत का नाही तू, असा कसा व्हिडिओ बनवतो, अरे घर दाखवत जा रे बाबा. असे हे तरी चांगले शब्द वापरले, त्याच्यापेक्षा वाईट शब्दाचे कमेंट आलेले. अजूनपर्यंत मी ते कमेंट डिलीट नाही केले. मी म्हटलं जाऊ दे बाबा, हे लोकांना काय बोलायचं तर बोला. एकतर इकडं डायरेक्ट मालकाचे नंबर पण द्या, आणि असे बोलणे पण, असे जे शब्द आहे अपशब्द, ते पण ऐकून घ्या आपण ह्यांच्या कमेंटमध्ये. आता जे 12 लाखाचे जे घर असतात ना, त्यांची आतमधून शूटिंग घेणं अशक्य असतं. आता तुम्ही इमॅजिन करा की हे हातगाडी एवढी जागा, जी हातगाडीची जागा केवढी असती विचार करा. त्या हातगाडीची एवढी जागा, आणि त्याच्यामध्ये हे कंस्ट्रक्शन केलेले असतात. विचार करण्यासारखी ही गोष्ट आहे की त्याची शूटिंग कसं काय काढू शकतात. त्या घरामध्ये 4 ते 5 लोक असतात, आणि तोच घर त्या दादांना विकायचं आहे. ते दादा तर तयार असतात, तुम्ही ह्या शूटिंग करा, पण विचार पडतो की तुम्ही शूटिंग करणार तर कशी काय करणार. आणि तो घर जो आहे 12 लाखाचा, सिटीमध्येच आहे, कॉर्पोरेशनचा पाणी आहे त्या घरामध्ये, आणि 12 लाखामध्ये ते विकायचे. फक्त लोन जे आहे पर्सनल लोन होणार आहे, त्याचा खरेदी खत वगैरे जो असणार आहे, टॅक्स पावती आणि लाईट मीटर पावती ह्याच्यावरती होणार आहे. तो पाहिजे असेल तर या. आता एक गांधीनगर, येरोडा गांधीनगरमध्ये आहे, 17 लाखामध्ये बोलतात ते. त्याचं ॲक्च्युलीमध्ये आपण त्याची शूटिंग दाखवली होती बाहेरून थोडी, आणि आतमध्ये दाखवायला जमलं नाही, कारण की तो पण घर जे आहे रेंटवर दिलेले. 8,000 त्याचा रेंट येतो, आणि 17 लाख ओनरनी ते विकायचं बोललेले. तर ते पण तुम्हाला घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता, तिकडे बनवलेले आपण टाकलेले व्हिडिओ गॅलरीमध्ये. आता हे 10,000 जे EMIचं आहे, प्रश्न आला आपल्याला 10,000 EMIचं. तर मला हे सांगा, किती आपण वारंवार आपण टायटल बघत असतो 10,000 EMIवर, असं तसं बघतो का नाही आपण. बिल्डर लोकांचे ते काय संपूर्ण एकदम आरामशीर आपल्यासारखं व्हिडिओ बनवणार का, सांगणार का. ते टायटलमध्येच जाहिरात करायची असेल त्यांना, तसं करत बसतात. मला असं वाटतं की तुम्हाला कळालं असेल की मला काय बोलायचं. म्हणजे टायटल असतात. मी फेक बोलत नाही, किंवा मी बोलत नाही की हे 10,000मध्ये तुम्हाला मी देणार EMIवर. हे 10,000 जे मला टायटल भेटले गुगलवरून असे, आणि होतात ना, लोन घेतलं तर 10,000 EMI जात नाही का, 12,000 EMI जात नाही का. पण मला बोलण्याचं हे आहे
की मला हे बोलायचं आहे की जोपर्यंत आपण त्याचा अर्धा डाऊन पेमेंट करत नाही कुठलेही पण प्रॉपर्टी खरेदी, तर त्याची EMI कशी काय स्टार्ट होणार हे विचार करा. आणि असे फेक लय टायटल आहे, पण ते लोक नंबर देत नाही, व्यवस्थित बोलत नाही. पण आपला पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल जो आहे, इथं येऊन एक आरामशीर बोलत असतो मी. म्हणूनच तुम्ही बघत राहावा, इथं येणार. ज्या लोकांना पण घर जागा विकायचे असेल तर त्या लोकांनी माझा नंबर शोधून मला थेट संपर्क करावे, बरोबर ना. व्हॉट्सअपला संपर्क करा. त्यांची घराची जाहिरात जी आहे आपल्या चॅनलवरती एकदम बिलकुल फ्रीमध्ये आहे आणि त्यांच्याच मालक लोकांचाच नंबर देऊ राहिलेला मी इथं. ओके, भेटू आपण आपल्या या आवडीच्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनलवरती नेक्स्ट प्रॉपर्टीची अपडेट घेऊन लवकरच. ओके, जय महाराष्ट्र, जय जय पुणे.